बहुत खूब। आणि या बदल्यात काय करायचं मी? कुछ नहीं, हमें बस किले की चाबियां सुपुर्द कर दो। एवढंच? इतना काफी है। आपको सोने की मोहरें मिलेंगी और मैं बादशाह सलामत से आपको बड़ी से बड़ी जागीरी दिलवा दूंगा। ऐ रे माझ्या मावळ्यानो, अरे गडाच्या चाव्या द्यायच्या, त्याच्या बदल्यात मोठी जागीर, धन मिळणार आणि पोटाला अन्न बी मिळणार। काय काळजी ना आला यो माणूस? दलपतराव ना? दलपतराय बुंदेला। काय करू? घेऊ काही मोराची थैली? नग आपल्याला फेका त्याच्या तोंडावर। फेकू? वय ही बघा फेकली। किलेदार, क्या है ये? बघा दलपतराव रागावलं। अरे घेऊ का त्यांचं धान्य? उपाशी आहे तुम्ही। उपाशी मरू आपण, पण या हरामाचं नको आपल्याला। ये बाबा, फिरीव तुझी बैलगाडी आणि जा इथनं, नग थांबूस। जा जा। कौन है ये औरत? बीच में बोल रही है, तमीज नहीं है इसे? ए तमीज कुणाची काढतोस रा? किल्लेदारीन हाय त्या। मैं किलेदार से बात करूंगा। देखो किलेदार, अरे दलपतराव, ये गबाळ घेऊन आलासच कसा किल्ल्यावर? कशी झाली रे तुझी हिम्मत? आम्हाला इकत घ्यायला आला तू? सौदा करतो तू? 10 सोन्याच्या मोहऱ्याच्या थैल्या आणि गाडाभर अन्न? अरे मारू, पण किल्ल्याचं कासपाट बी मिळू देणार नाही। त्याला चांगलीच अद्दल घडवा। धरा त्याला आणि बांधून ठेवा भवानी आईच्या देवळासमोर। माझ्या किल्लेदाराला खरेदी करतो होय? अरे महाराजांचा मावळा इकला जात नाही। अरे इकत्यात त्या वडा वगळीच्या असत्यात, कळलं? देखिए किलेदार, मैं बादशाह सलामत से आपकी तरफदारी करूंगा। अरे 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 अरे, माझं म्हातारं बाप म्हणायचं। अरे बेडूक खाणार साप लई, पण धरणीला डोक्यावर घेणारा योकच शेषनाग। तस शहनशाह बादशाह लय, पण रयतीला काळजात ठेवणारा छत्रपती योकच। माझा शंभूर आला त्याच्यामुळ हे कुबर धन कवडी बोलाचं, कळलं का? तेव्हा आला तसा माघारी जा, थांबू नग, नाहीतर मी बरा आहे। पण पोरं बिघडली तर लय मार खाशील। हे बघा, गड आमच्यासाठी देवळ आहे, ती खरेदी विक्रीचा बाजार नाही। गडावर पाऊल ठेवण्याचा धाडस करू नका। अरे कटून मारू, पण या गडाची चिमूटभर माती त्या शाब्दिकाला मिळणार नाही। हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। अगं तुम्ही? अहो राहून द्या, बसा तुम्ही। हे काय? तुमच्या आवडीची खीर आणि लोणचं घेऊन आलोय। अहो पण आम्ही नव्हतं सांगितलं आम्हाला खीर हवी आहे म्हणून। तुम्ही सांगितलं नाही, पण आम्हाला कळतंय की आम्ही सांगितले खीर तुमच्यासाठी करायला। तुम्ही? बघा तरी आवडेल तुम्हाला। आवडतंय म्हणून अक्रोड बदाम पिस्त काजू सगळं कुटून घातलंय त्यात। आणि हे लोणचं बी हे देवगडावरनं मागवलंय खास तुमच्यासाठी। हे काय भलतच, एवढ्या आठवणीनं आमची आवड निवड कधीच पाहिली नव्हती। अहो एवढ्यानं काय होतंय? हे बघा तरी काय आणलंय तुमच्यासाठी। अगं बाई, तुम्ही?
आई शिरकाईचा अंगारा नियमानं लावत जा बर का. आपल्या देवघरात होता की. अहो ह्यो मूळ ठाणावरचा आहे. जाऊन आलो आम्ही. तुम्ही आमच्यासाठी गेलात एवढ्या लांब. होय, देवीचं दर्शन घेतलं आणि साकडं बी घातलं. म्हटलं आई शिरकाई, आमच्या मंडळींची सुटका तेवढी सुखरूप होऊ द्या. एवढी काळजी करता आमची. मग कराय नको. ऐक, काय हो, काय झालं? बाळ फिरतय पोटात बघा. लाथ मारली. एक गुपित कळलं बरं का आम्हाला. कसलं गुपित? तुमच्या पोटी बाळराजे येणार आहेत. मुलगाच होणार तुम्हाला. जे देव देईल ते घ्यायचं. असं मुलगा मुलगा करायचं नाही. बरं राहिलं तुम्ही ही खीर एवढी सपवा बघू. हा, या. राज, रामसेजच्या किल्लेदारानं लई मोठी गोष्ट केली. मुंह तोड़ जवाब देने का मतलब क्या होता है यह समझा दिया उन्होंने. खरंच शब्द नाहीत आमच्याकडे. जातीवंत निष्ठा म्हणतात ती हीच. ही आपली माणसं काळजात जपून ठेवावीत अशी. तर वो अहो दलपतराव म्हणजे किती बिरकी माणूस. पर किल्लेदाराने त्याला काय जुमानणार आहे. खरा है, एक मिसाल बन गए किलेदार तो. हो ना कविराज. खरं तर उपाशी असताना पंचपक्वान्नाला नाही म्हणणं अवघड. निर्धन असताना धनाला नाही म्हणणं सुद्धा अवघड. खूप कमी असतो असा वाण. कमी असतात अशी जातीवंत माणसं. पण सुदैवानं स्वराज्यात मात्र अशी माणसं मुबलक आहेत. वय वय अहो किल्लेदारामुळे औरंगजेबाला मराठ्यांचा पीळ कळला. रामचेज लढला, लढता ठेवला ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट. कविराज, रसद घेऊन कोणत्या सरदारांना पाठवलंय? सरदार मानाजी मोरे. मग चिंता नाही. कविराज, तरी कधीपर्यंत पोहोचेल रसद? आज पोहोचेल म्हणजे पोचायला हवी. फार फार तो उद्या. रसद पोहोचली की ताबडतोब आम्हाला कळवा. जी राजन. मामासाहेब, आमच्या किल्लेदारांनी आणि मावळ्यांनी पोटभर खाल्ल्यानंतरच आम्ही समाधानाचा ढेकर देऊ. कान्होजी काका, आमची यशवासू आणि एमानी सोईन तिनं आमच्याकडे सोन्याचा तोडा बक्षीस म्हणून मागितला. आणि त्या वेळेला तिनं आम्हाला खात्रीनं सांगितलंय का इथं बाळराज जन्माला येणार. म्हणजे तळ हातावरची रेषा खरी तर, आणि आनंदाची खबर लवकरच मिळणार. गणोजीराव, आता हातची संधी दौडू नका. संधी? कसली संधी? ऐका, अहो आता तुम्ही हक्कानं वतन मागू शकता. ते बघू की. अहो मुलगा झाल्यावर ते समज मिळणारच आहे. छत्रपतीने दिलेला सबूत आहे. तो ते पाळतील याची खात्री आम्हाला आहे. माझं तर म्हणणं आहे की इकडं मुलगा जन्माला आला, तिकडं वतनाच्या कागदावर राजमुद्रा उमटव. कान्होजी काका, नियमाप्रमाणे गोष्टी व्हायच्या तेव्हा समध्या होणार. तुम्ही फक्त एक ध्यानात ठेवा, कोणत्या बी गोष्टीची घाई अजिबात करायची नाही. स्वारी खूप खुश दिसते आज. हो, आणि साहेब आमच्या मनासारखं दान पडायला लागलं. रामशेजनं औरंगजेबाला स्वराज्याचा पीळ दाखवून दिला, त्यामुळं खुश आहोत आम्ही. आता कोकणाची पुनर्बांधणी केली पाहिजे. महत्वाच्या सरदारांवर ती जोखीम सोपवली म्हणजे कोकणाची चिंता मिटेल. तुमची कोकणातली चिंता मिटेल, परंतु आमची नाही. तुमची?
तुम्हाला कोकणातली कसली चिंता? कोकणातल्या शृंगारपुराची चिंता. म्हणजे आम्ही समजलो नाही. राजकुंवर वंसबाईंची चिंता. त्यांचं काय? बघा, तुम्ही असता या मोहिमांमध्ये, ही आघाडी ती आघाडी, इकडे जंग तिकडे लढाई. राजे राजकारणाबरोबर घरकारणही आहे. राजे राजकुंवर वंसबाईंचे दिवस भरत आलेत आता. अरे हो, विसरलोच आम्ही. बघा, आपण आपल्या कामात साधी चौकशी केली नाही, म्हणूनच वंसबाईंना काही चीज वस्तू पाठवाव्या म्हणतोय. त्यांना आमच्या हातचे लाडू सजुऱ्या खूप आवडतात, त्या पाठवतो. शिवाय 1-2 गोष्टी खरेदी केल्या त्याही पाठवून देतो. ताबडतोब पाठवून द्या. हेच तुमच्या कानावर घालायचं होतं. येसू, आता या सोयऱ्या धायरांच्या मानपानाच्या गोष्टी सगळ्यात तुम्हीच बघत चला. आम्हाला सांगू सुद्धा नका. ठीक आहे, आजच स्वार पाठवून देतो शृंगारपुरी. काय झालं? हरकूनच गेलो होतो आम्ही. केवढा आनंद झाला होता आम्हाला. आम्हाला आनंद झाला होता कारण तुम्हाला आनंद झालाय म्हणून. हो, मग आम्हाला आनंद झालायच की. कोण म्हटलं नाही झालाय? हो, आनंद झालाय, पण त्याचं कारण आत्ता कळतंय आम्हाला. काय कारण? मुलगा होणार आहे याचा आनंद आहे तुम्हाला. अहो, तेव्हा आनंद कुणाला बी होईल, आम्हाला बी झाला. म्हणजे आमची घेतलेली काळजी त्यासाठी होती तर? आम्हाला काय हवं नको ते आपुलकीने विचारण्यामागे वतनाचा स्वार्थ होता तर? अहो, तसं नव्हं ते तर मग कसं? आम्हाला हेही माहितीये की तुम्हाला मूल जन्माला येण्याच्या आनंदापेक्षा वतन मिळण्याचा आनंद जास्त होणार आहे. तुमचं येणारं बाळ जणू वतनाची कळच जी दिसली की वतनाचा मार्ग मोकळा. आमचं बाळ जणू परवाना पत्रच की जे दाखवलं की रायगडावरून वतनाचा मार्ग मोकळा. काय बोलताय तुम्ही? आम्ही आजपर्यंत कधी काही बोललो नाही. आम्ही नेहमीच सर्वांचा आप ठेवलाय. आम्ही छत्रपतींचे कन्या आहोत, शिवकन्या आहोत आम्ही. तो संस्कार आम्ही जपलाय. पण यापुढे आम्ही हे सहन करून घेणार नाही. बाईसाहेब, तुम्ही आता बोलू नका. अहो, तुमची काहीतरी गैरसमजी झाली आहे. आम्ही आमच्या कानांनी ऐकलंय. आम्हाला इकडे मूल झालं की तुम्ही तिकडे वतन मागायला जाणार आहात. हे बघा, हे समजा कान्होजी काकांचं म्हणणं आहे. आम्ही ते लई मनावर घेत नाही, माहिती आहे तुम्हाला. आमच्या तोंडावर असं बोलता आणि कान्होजी काकांसमोर वेगळंच बोलता. विश्वास ठेवा आमच्यावर. आमच्या मनात तसं काही बी नाही. तुमच्या मनात तसं काहीच नव्हतं तर मग का बोलून दाखवलं नाहीत काकांना? का सांगितलं नाहीत की वतनापेक्षा तुमच्या पत्नीचं बाळणपण तुम्हाला जास्त महत्वाचं वाटतं म्हणून? हे बघा, तुम्ही ध्यानात घ्या. काय झालं? बाईसाहेब, तुम्ही बसा. बसा. अरे कोण आहे तिकडं? तुम्ही थांबा, आम्ही घेऊन येतो कोणाला. तुझ्या का पोटात दुखतंय? माझ्या पोटात दुखत नाही. उठसूट कशाला गणोजीरावांच्या वाड्यावर जायचं? दुसरा उद्योग आहे का नाही? का भामा, मी दुसरं काय बी करत नाही. वतनाचा खुट्टा बळकट करून आलोय. म्हणतात ना, ज्याचं यार त्याला ग्वाड, तसं आहे तुमचं. असू दे, तू नको लक्ष घाल. मी काय म्हणते, कशाला या गोष्टी उकरून काढताय? अहो, ते गणोजीराव वतनाचं इसरून बी गेल्यात. तुम्हाला काय पडलंय एवढं? कशाला नसत्या उचापती करताय? अगं, या नसत्या उचापत्या नाही, ह्यो आमच्या हक्काचा सवाल आहे. आणि आपल्या हक्काची चाळ असलं ह्यो काय गुन्हा आहे का? काय वय गुन्हाच आहे त्यो. हे बघा, उद्या मेवणं पाहुणं ग्वाड वाहत्याल, तुम्ही गावाल आणि रगडलं जाल. लक्षात ठेवा. भामा, नुसती भामा नाही मी.
सत्यभामा आहे मी सत्यानंच चालणार आणि मी तुम्हाला कुठे बी सैल पडू देणार नाही. अगं, मी केवढं मोठं राजकारण करतोय, किती बाजू लावून धरली आहे. आता कुठं गोष्टी नजरेत यायला लागल्यात. माझ्या माग तुझा कर्कश आहेच. पुन्हा एकदा सांगते कर्कश नाही, मी तुम्हाला सावध करते. नका नसत्या उचापती करू, गणोजीरावासनी उशावर घालू. म्हणजे असंच जगायचं वय फकीरासारखं? अहो फकीरासारखं का म्हणून? स्वराज्यातला एक एक माणसाला राजाची कळ आहे. आता तुम्ही वेगळी चूल मांडताय आणि त्यात फितुरीचं सरपण घालून पेटवताय. आग भडकल पण हात भासत्या लक्षात ठेवा. आवाज कर आता. हे स्वराज्य निष्ठेची पुंगाणी बंद कर. वय मी बंद करीन, पण रयत आणि मावळ वाजवते ते कोण वाजवतंय? रामशीतचा किल्लेदार बघा त्याच्याकडं. औरंगजेबाच्या 40,000च्या फौजेला टक्कर दिली त्यानं. तो खरा मर्द मावळा. किल्लेदारबाई, हे किल्लेदारबाई, अहो, काय कालवा चाललाय? कालवा होईल आता बुरजावरची पोरं आल्यावर. काय काही न्याहारीला केला की नाही? लय भूक लागली आहे. आज न्यायारी मिळणार नाही. आज एकादश. माझा पांडुरंग एखादच घडवणारच नाही, तो चूल पेटवणार. कशी पेटल? आत्याबाई, अहो आत्याबाई, पांडुरंगाने रात्री समजा आणून दिलं या. अगं मी ठबाई तू. थांबा हो बाबा, चला आत्याबाई. अगं, होय, होय, होय. चला. हे बघा आत्याबाई, हे बघा. काय हो किल्लेदार, रसद आली का काय? आली आली रसद आली. माझ्या शंभू राजाला लय काळजी. शंभू राज, अहो आपल्यासारखं राज्य बी उपाशी होतं. व काय सांगतो पांडबा, माझा राजा उपाशी होता आपल्यासाठी. वय आलेलं मावळं तसंच सांगत होत. अगं माझा राजा म्हणजे रुद्रच आहे त्यो. नशिबानं मिळतो असा राजा. तू चूल पेटव आणि समध्या बायकेसनी बोलव. आज समधी पोटभर जेवत्याल आणि खराखुरा ढेकर देत्याल. आणि आत्याबाई, हात आकडता घ्यायचं नाही. आज रातच्याला पुन्हा रसद येणार आहे. मग तर काळजीच मिटली. आम्ही भाकऱ्या थापतो, तुम्ही गनिम थोपवा. थोपवला रेसभर त्याला पुढे येऊ देत नाही. काय रे गड्या हो? वय वय आता नुसतं हर हर महादेव! महादेव! आयशीर काय आमच्या मंडळींची सुटका सुखरूपाने लवकर होऊ दे. गणोजीराव, नका काळजी करू. आई शिरकाई तुमच्या पाठीशी आहेच की. राजे, राजे काम फत्ते झाले. रसद पोचली रामसेतवर. रसद पोहोचली? वाह, मोठं काम झालं. एक चिंता मिटली. राजन, हमें यकीन था. यकीन सर्वांनाच होता, परंतु पायथ्याशी एवढा गनिम असताना रसद पोहोचवणं हे मोठं जोखमीचं काम होतं. फौजेची एखादी तुकडी वर जाऊ शकली? नाही, त्याबाबत काय माहिती नाही. खबर मिळाली की तातडीनं आम्हाला कळवा. राजन, नाही गेले कित्येक दिवस आपल्याला अन्न गोड लागलं नाही, पाहतोय ना आम्ही. आधी आपलं तोंड गोड केलं पाहिजे. तर वान गोड तर झालंच पाहिजे, पर ते बी एकदा नाही, दोनदा. दोनदा? होय, दोनदा. एकदा रामसेज बिनगोर झाला म्हणून, आणि दुसऱ्यांदा राज मामा झालं म्हणून. आम्ही मामा झालो? होय, गणोजीरावांच्या घरी बाळकिसन जन्माला आलं. वा, चांगली बातमी दिली. आमच्या राजकुमार ताईसाहेब कशा आहेत? बाळ बाळंतीण नक्कीच सुखरूप असणार, म्हणून तर ही साखर थैली.
जगदंब. आजचा आमचा दिवस गोड झाला. गणोजीराव शिर्क्यांना पुत्ररत्न झाला. आम्हाला आनंद झाला. गडावर हत्तीवरून साखऱ्या वाटा,